टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर आहेत। ताई, खरं तर आपण पाहतो की पूर्ण शोककळा वातावरण पसरलेलं आहे, दुःखाचा डोंगर या गावावरती आलेला आहे। आपण देखील त्या परिवाराला सात्वन करण्यासाठी आलता, काय भावना? खरं तर आज तब्बल 5 दिवसानंतर मैथिलीचा मृतदेह खऱ्या अर्थाने इथे आणला। सगळ्यांच्या भावना खूप दुःखात। आज लग्नाचं वय झालेलं मुलगी आज अशा पद्धतीने बॉक्समध्ये घरी येते, सगळ्यांनाच वाईट वाटलेलं आहे खऱ्या अर्थाने। पण खऱ्या अर्थाने आज आपण विचारलं म्हणून मी सांगते, यामध्ये सिस्टम फेल्युरन्स खूप मोठा आहे। खऱ्या अर्थाने जर ते विमान होतं, ते जर उडण्याच्या योग्यतेचं नव्हतं तर तशा पद्धतीचा चेक आधी केला होता का, आणि करायला पाहिजे होता। खऱ्या अर्थाने अनेक व्हिडिओ आणि अनेक ट्विट आपल्या समोर येतात। आपण बघाल, अनेकांनी ट्विट केलं होतं की एसी चालू नाहीये किंवा त्याच्या वायर्स निघालेल्या होत्या। मग अशा पद्धतीचा चेक जर झाला असता तर आज मैथिलीसोबत सगळे जे काही आज एवढे मोठ्या संख्येने लोक मृतदेह ती पडली नसती। आणि अशा आपण बघाल, सातत्याने महाराष्ट्रभरामध्ये अनेक घटना वारंवार समोर येतात। तर कुठेतरी खऱ्या अर्थाने नागरी प्रश्नांकडे आणि कुठेतरी या सिस्टीमकडे म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे। खरं तर लोकांच्या प्रश्नांशी काही पडलेलं नाही। आज बघाल, मैथिलीचा मृतदेह या ठिकाणी आज अशा पद्धतीने आणला। अख्खा गाव नाही तर उरण तालुका आणि परिसरातील सगळेच लोक हळहळलेले आहेत। आम्हाला सुद्धा सगळ्यांना अतिशय दुःख झालेलं आहे। ताई, खरं तर आपण पाहतो की या गावची पहिली एअर होस्टेस होती आणि तिची 7वी टूर होती। शेवटी तिने आईसोबत संवाद साधला होता, त्यानंतर अचानक अशी परिस्थिती निर्माण झाली। आपण बघाल, ती श्रीकृष्णाला मानणारी होती आणि श्रीकृष्णाची मूर्ती तिच्या सोबत ती गेली, पण श्रीकृष्णाची मूर्ती आणि तिने नेलेली भगवद्गीता ही सोबत राहिली। ही अतिशय घरातली या गावातली पहिली एअर होस्टेस होती आणि अशा जर असं घटना घडल्या तर मला वाटत नाही की मुली अशा डेअरिंग करतील पुन्हा एकदा। धन्यवाद। खरं तर ह्या आपल्या सोबत होता की भावनाताई घाणेकर यांचं असं म्हणणं आहे की जी सिस्टम आहे ती शेवटी फेलियर ठरलेली, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरापर्सन राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।